नमस्कार, मी सुवर्णा. स्पीड न्यूजमध्ये स्वागत. सुरुवात करूया वेगवान घडामोडींना. साताऱ्यामध्ये कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी त्यांच्या आंदोलनात महिला लोकप्रतिनिधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. महिला आयोगानं त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार बंडा तात्या कराडकरांना अटक करण्यासाठी त्यांच्या मठावर पोलीस दाखल झाले. फलटणच्या मठावर बंडा तात्या कराडकर आणि पोलिसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान कालच्या कारवाईच्या भीतीने कराडकरांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत माफीही मागितली. नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. या आरोपांनंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानं फटकारलंय. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कोणतंही वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची 2 वेळा हमी देऊनही त्याचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टानं मलिक यांना फटकारलं. भाजप आमदार नितेश राणेंची काल पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर गोव्यातून नितेश राणेंना घेऊन पोलीस सावंतवाडीत आले. शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले होते. नितेश राणे यांची 2 टप्प्यात चौकशी झाली. आधी नितेश राणे, राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. त्यानंतर गोव्याला नेऊन देखील त्यांची चौकशी झाली. आज नितेश राणेंची पहिल्या सत्रामध्ये चौकशी झाली, तर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच 2 नंतर त्यांच्या पोलीस कोठडी संदर्भात सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक झाली. त्यानंतर अखेर आज केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बडे नेते नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील. त्यामुळे त्यांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नितेश राणेंची 2 दिवसांची पोलीस कोठडी संपत असून त्यांना कणकवली पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे नितेश यांना आता आज न्यायालयीन कोठडी मिळणार की पुन्हा पोलीस कोठडी मिळणार याबद्दल सिंधुदुर्गमध्ये चांगली चर्चा आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या 2 मुलांविरोधात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयानं शुक्रवारी दखल घेतली. दुसरीकडे देशमुख यांनी आता नियमित जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर 4 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. आर्थर रोड जेल प्रशासनानं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर निर्बंध कठोर केलेत. चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात असताना मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर देशमुखांना करता येणार नाही. तसंच नातेवाईक अथवा इतर व्यक्तींनाही त्यांना भेटता येणार नाही. बाहेरील किंवा घरून आणलेले जेवणही जेवता येणार नाही अशी बंधनं घालण्यात आली आहेत. देशमुखांना आयोगासमोर नेण्याचं आणि आणण्याचं काम जे पोलीस पथक करतं त्यांना जेल अधीक्षकांनी हे पत्र दिलंय. तसंच जेल अधीक्षकांनी या पत्राची एक प्रत आयोगाच्या कार्यालयाला सुद्धा पाठवली आहे. राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला डेटा उपलब्ध करून दिला होता. त्याचा आयोगाकडून विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला. अंतरिम अहवाल आज राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे. एम्पिरिकल डेटा उपलब्ध होण्यास होणारा विलंब पाहता आगामी निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाबाबत हा अंतरिम अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एसआरए बाबत गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गरिबांना 2.5 लाख रुपयात आता घर घेता येणार आहे. झोपडी निष्कासित झाली की 3 वर्षात ती विकता येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरता पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तर विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचं सुनियोजन करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबतच्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 9 फेब्रुवारीला कॅबिनेट संपल्यावर ते गोव्याला प्रचाराकरता जाणार आहेत. 12 तारखेपर्यंत तिथे प्रचार करणार असल्याचं सांगतानाच इतर नेत्यांचे कार्यक्रम जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल असं मलिक यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण मुंबईत लढणार नाही. मात्र सगळ्यांनी ठरवलं आम्हाला स्वबळावर लढायचं आहे, तर मर्यादित जागांवर लढून जास्त जागा कशा निवडून आणता येतील याबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.
100 कोटी वसुली प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। सीआयडीनं 2000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। त्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। आरोपपत्रात इतर 4 आरोपींची नावं आहेत। सीआयडीनं 50हून अधिक लोकांचा जबाब नोंदवून घेतलाय। मुंबईत 200 बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारली जाणार आहेत। 101 पॅथॉलॉजी टेस्ट आणि 38 रेडिओलॉजी टेस्ट मोफत केल्या जातील। यासाठी एकूण 400 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल। निवडणुकीच्या तोंडावर मनपाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय। तर पुढील 3 महिन्यांमध्ये हे सेंटर सुरू होणार असून एकूण बजेटच्या 15% निधी आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय परिसरामध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास मज्जाव करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर पोलिसांनी याबाबत आदेश दिले आहेत। रोखठोक पोली, करडी शिस्त आणि वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी चर्चेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अनोखं रूप पाहायला मिळाले। आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजित पवारांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांची मुलगी आणि जावयाची त्यांनी भेट घेण्याची इच्छा पूर्ण केली। चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला त्यांनी फक्त भेट दिली नाही तर दिलखुलास गप्पाही मारल्या। दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीने चौकशी केली। अजित पवारांच्या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे त्यांची लेक आणि जावई भारावून गेले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेतली। रहांगडाले यांच्या एकुलत्या एका पुत्राचं काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले। या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके हे देखील उपस्थित होते। टीईटी परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही। आता सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2019-20च्या टीईटी परीक्षेमध्ये 284 उमेदवारांना पैसे घेऊन पास करण्यात आलं होतं आणि त्यांना उत्तीर्ण करण्याकरता चक्क स्वतंत्र यादी तयार करण्यात आली होती। ही यादी विभागीय कार्यालयांना पाठवली होती। या परीक्षेत 16,592 पात्र उमेदवार होते, तर त्यातील 7,880 उमेदवार अपात्र असल्याचं समोर आलंय। त्या व्यतिरिक्त 284 जणांना पैसे घेऊन पास करण्यात आलं होतं। पालघरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलाय। महिलेची हत्या करून झाडाझुडपात मृतदेह फेकला असल्याची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। गेल्या 2 महिन्यापासून बोईसर पालघर परिसरातील काही मुली व महिलांचं अपहरण झाल्यामुळे त्यांचे शोध अजून लागलेले नाहीत। अशातच काल रात्री वाघोबा खिंडीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे। मृतदेह ओळखणं कठीण आहे। सावंगी मगरापूर बहिष्कार प्रकरणी अनुसूचित जातीच्या नागरिकांचा महिन्याभरापासून पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या उपसरपंच आणि सरपंच जोरावर खान पठाण यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करतायत। गेल्या 21 दिवसांपासून जेजे रुग्णालयात अस्थायी प्राध्यापकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात जेजेतील सगळे वरिष्ठ डॉक्टर्स सहभागी झालेत। निवासी डॉक्टर्स वगळता बाकी सर्व डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। अस्थायी प्राध्यापकांना स्थायी स्वरूपात नोकरीत घ्यावं अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे। मृत्यूशय्येवर असलेल्या निवृत्त महिला कर्मचाऱ्याला तात्काळ 1.5 लाख रुपये देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिलाय। या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु उपचाराकरता पैसे नसल्याबाबतची याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। यावरील सुनावणी दरम्यान तात्काळ निवृत्त महिला पोलीस कर्मचाऱ्याला उपचाराकरता 1.5 लाख देण्याचा आदेश न्यायालयानं दिला। मागच्या 2 वर्षात कोरोनामुळे मुंबईत 16,000हून अधिक लोकांचा मृत्यू तर लाखो लोक कोरोनाबाधित झाले। यासाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये 2,765 कोटींची तजवीज करण्यात आली होती। त्या पैशांचा परतावा मिळावा अशी मागणी मनपानं सरकारकडे केली आहे। कोरोनामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रलंबित पहिलं सत्र येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। कोरोनामुळेच मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील लांबले होते। राष्ट्रीय वैद्यकीय निर्देशानुसार आता लवकरच शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे। मुंबई मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रायोगिक तत्वावर अग्निशमन विरोधी यंत्रणा उभारण्यात येणार आहे। ही यंत्रणा कशी हाताळावी याचं प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे दुर्दैवानं काही घटना घडल्यास हानी टाळता येऊ शकते।
हाताने मैला साफ करण्याच्या राज्यात अद्याप सुरू असलेल्या कुप्रथेला पूर्णविराम कधी मिळणार आणि त्याची जागा यंत्र कधी घेणार असा प्रश्न उच्च न्यायालयानं विचारला. राज्यभरातील महानगरपालिकांनी ही कुप्रथा थांबवली पाहिजे आणि यांत्रिक सफाईकडे वळलं पाहिजे असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. सोलापुरातील माळशिरस ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी विठ्ठल वाघमारे यांची सून नीता हिच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं हाताने मैला साफ करण्याची राज्यात सुरू असलेली कुप्रथा कधी बंद होणार असा प्रश्न विचारला. स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजमध्ये स्वागत. आता उर्वरित बातम्या. राहुल गांधी आज गोव्याला भेट देणार आहेत. गोव्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याकरता गोव्यात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रचाराकरता राहुल गांधी गोव्यात आहेत. निवडणूक आयोगानं गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतरची राहुल गांधींची ही पहिलीच गोवा भेट आहे. गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांची युती असून काँग्रेसच्या 37 उमेदवारांना राहुल गांधी भेटणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज पंजाबच्या 3 सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ते भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. पठाणकोट व्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गुरुदासपूर आणि होशियारपूरमध्येही भाजप उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. या सगळ्या वेगवान घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूया. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना एक आवाहन आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हात सतत धुवत राहणं किंवा सॅनिटाईज करत राहणं ह्या गोष्टी पाळा, त्या आवश्यक आहेत. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. म्हणजे सगळे ब्रेकिंग ताज्या बातम्या सगळं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अचूक पोहोचेल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.